बोला कुंडलिक वरदेव हरविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा. या 11व्या अध्यायाचं वाचन आणि निरूपण आपण करत आहोत. या 11व्या अध्यायालाच विश्वरूप दर्शन असे म्हटले जाते. कारण या अध्यायामध्येच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास त्यांचे विश्वरूप दाखवलेले आहे, की जे विश्वरूप पाहण्यासाठी अर्जुन व्याकुळ झालेला होता. एवढा व्याकुळ झालेला होता की मी जगेल का नाही असे त्याला वाटत होतं. तर असे हे विश्वरूप दर्शन ज्यावेळेस भगवंताने अर्जुनास दिले, त्यावेळेस अर्जुनाची अवस्था भांबावल्यासारखी झालेली होती. काही त्याला समजत नव्हतं. भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला हे अपेक्षित होतं की अर्जुनाच्या डोळ्यात आश्चर्य पाहावं, पण अर्जुनाच्या डोळ्यामध्ये आश्चर्य त्यांना दिसले नाही. मग त्यांच्या लक्षात आले की अर्जुनाला हे विश्वरूप नीट समजून येत नाही, नीट कळत नाही, नीट दिसत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास दिव्य दृष्टी प्रदान केली. आणि दिव्य दृष्टी प्रदान केल्याबरोबर अर्जुनास ते विराट आणि विशाल असे विश्वरूप दिसायला लागले. त्या विराट आणि विशाल अशा विश्वरूपावर जे डोळे होते ते सुरुवातीला अर्जुनास हे दिसले की ते विश्वरूप म्हणजे असंख्य मुकुटे आहेत, असंख्य चेहरे आहेत, असंख्य मुख आहेत, असंख्य हातपाय आहेत. असे हे विराट रूप होते. जिकडं पाहावं तिकडं त्यांना विराट रूपच, विशाल रूप, विश्वरूपच दिसत होतं. डोळे असे होते की कमळांच्या रांगा दिसाव्यात असे डोळे होते. डोळ्यांच्या खाली जे बुबुळ होती, भुवयाच्या खाली जी बुबुळ होती, ती काळ्या कभिन्न रात्री विजा चमकाव्यात तसे ते डोळे चमकत होते. कंठामध्ये स्वयंप्रकाशित अशा माळा घातलेल्या होत्या, फुलांच्याही माळा होत्या. मुकुटावर एकावर एक असे फुलांचे थर होते. अंगावर कितीतरी मूर्ती उमटलेल्या होत्या आणि त्या मूर्ती एवढ्या मोठ्या होत्या की त्या एक एक मूर्तींवर हे त्रैलोक्य उत्पन्न होत होते आणि लयास पावत होते. आणि ही एक एक मूर्ती म्हणजे भगवंताच्या अंगावरील एक एक रोमांच. म्हणजे याच्यावरनं कल्पना करा की भगवंताचं ते विराट स्वरूप, ते विश्वरूप किती मोठं असेल ते. तर काल भाग नंबर 11 आपण पाहिलेला आहे. आज भाग नंबर 12 पाहणार आहोत. काल 16 श्लोक पूर्ण झालेले आहेत आणि 293 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. तर कालच्या भागात आपण हे पाहिलं की अर्जुन श्रीकृष्णास सांगत आहे की हे विश्वेश्वरा, तुम्हाला अनंत बाहू, अनंत उदरे, अनंत मुखे, अनंत नेत्र असून सर्व बाजूंनी तुम्हाला अनंत रूपे आहेत असे मी पाहत आहे. ज्यावेळेस अर्जुनास दिव्य दृष्टी मिळाली त्यावेळेस सूर्य उगवला असेल नसेल, उजेड असो नसो, डोळे उघडे असले किंवा बंद असले तरीही सर्वत्र अर्जुनास हे विश्वरूप दिसत होते. कारण हा दिव्य दृष्टीचा प्रताप होता.
तर त्याचाच उल्लेख इथं आलेला आहे की तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षूंच्या बळाने मी चहूकडे पाहू लागलो. तो तुमच्या बाहुदंडाच्या ठिकाणी आकाशाचे कोंब आलेत की काय असे वाटत होते. आणि मला अनेक उदरे, अनेक बाहू, अनेक चेहरे दिसत आहेत. तुमच्या हजार मस्तकांची कोट्यावधी मुखे जणू जणू काय जणू काय परब्रह्मरूपी वृक्ष वदनरूपी फळांनी लवून आल्याप्रमाणे दिसत आहे. आणि सगळीकडे तुम्हीच दिसत आहात. परमाणू एवढी ही जागा शिल्लक नाही. पण तुम्ही उभे आहात का बसलेले आहात का निजलेले आहात हे लक्षात येत नाही. पण एवढं लक्षात आलेलं आहे की तुम्ही जन्मरहित व स्वयमेव आहात. तुमच्यासारखे तुम्हीच आहात. तुमचे वय हे तुमच्यासारखेच आहे. त्या तुम्हाला आदी मध्य आणि अंत नाही. तुमच्या विश्वरूपावर शेकडो निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या अंगात नाना प्रकारच्या रंगांचा अंगरखा घातल्यासारखे दिसत आहे. आणि या एक एक मूर्तींच्या अंगावर त्रैलोक्य उत्पन्न होते व लय पावते. तेवढ्याल्या मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमांचाच्या ठिकाणी आहेत. एवढं मोठं आणि एवढं विशाल हे विश्वरूप आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णास काय म्हणतो पहा, की ते तुम्ही कोण व कोणाचे हे जो मी पाहू लागलो तो आमचे जे सारथी तेच तुम्ही आहात. म्हणजे ओळख पटली. माझे जे सारथी आहात श्रीकृष्णा तेच तुम्ही या विश्वरूपात आहात अशी ओळख अर्जुनास पटली. आणि काय म्हणतो की तुम्ही सर्वदा असेच सर्व व्यापक आहात. भक्तांवर अनुग्रह करण्याकरताच सगुण रूप धारण करता असे मला वाटते. आणि काय म्हणतो की तुमची चतुर्भुज सावळी मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात. पण आमच्या दूषित दृष्टीने ते तुमचे रूप सामान्य मनुष्याप्रमाणे आम्ही मानतो. परंतु तुम्ही सहज दिव्य चक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा दोष नाहीसा झाला. तुमचा महिमा यथार्थ दृष्टीस पडला. म्हणजे दिव्य दृष्टी मिळाल्यामुळेच अर्जुनास हे भव्य आणि विशाल रूप पाहायला मिळालेलं होतं. पण आमच्या रथाच्या मकराच्या जुवाच्या मागच्या बाजूला जे तुम्ही बसला होता त्या तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले आहे एवढे मी पक्के ओळखले आहे. म्हणजे ते तुम्हीच आहात हे मी ओळखलेले आहे. इथपर्यंत आपण आलो होतो. आता भाग 12 श्लोक नंबर 17चा आपण पहिल्यांदा श्लोकार्थ वाचूयात आणि पुढे जाऊयात. हे भगवान, मस्तकावर किरीट असून हातात गदा आणि चक्रे असलेले तेजपुंज सर्व बाजूनी दैदिप्यमान प्रदीप्त अग्नीच्या आणि सूर्याच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा आहे व ज्याची गणती करता येत नाही व कोणीकडून हे पाहण्यास अशक्य अशा तुम्हाला मी पाहतो आहे. अर्जुन भगवान श्रीकृष्ण सांगत आहे की मी काय काय पाहिलेलं आहे. भगवान तुमच्या विश्वरूपात मी काय काय पाहिलेलं आहे हे अर्जुन स्वतः भगवंताला सांगत आहेत. श्रीकृष्णाला सांगत आहेत. नोहे तोची हा शिरी मुकुट लेईलासी श्रीहरी परी आताचे तेज आणि थोरी नवलकी बहु हे.
तेची हे वरिलियेची हाती चक्र पारिजाती या आयाती सांवरितासी विश्वमूर्ती तेन मोडे खून एरीकडे तेची हे नोहे गदा आणि तळलिया दोन्ही भुजा निरास युधा वागोरे सावरावया गोविंदा संसार लिया. अर्जुन काय म्हणतोय बघा भगवंतास, हे श्रीहरी तुम्ही जो डोक्यावर मुकुट धारण केला होता तो हा नव्हे का? पण हल्लीचे त्यांचे तेज व आकार विशेष आहे, हेच मोठे आश्चर्य आहे. काय म्हणतो बघा भगवंताला अर्जुन, की तुम्ही जो डोक्यावर मुकुट धारण केला होता तो हाच नव्हे का? जो तुम्ही आत्ता घातलेला आहे तोच तर नव्हे का? पण हल्ली त्याचे तेज व आकार विशेष आहे, हेच मोठे आश्चर्य आहे. मुकुटाच्या तेजाविषयी आणि आकाराविषयी अर्जुन जाणून घेऊ इच्छितो इथं. वरच्या हातातील फिरत असलेले चक्र हेच नव्हे का? जे जे भगवंताचे जे सामान्य मनुष्य रूप आहे त्यात जे दिसतं, काय दिसतं? ते वरच्या हातात फिरत असलेले जे चक्र ते हेच नव्हे का? कारण हे विश्वमूर्ते ते तुम्ही सावरून हातात धरीत आहात, ही खूण कायम आहे. तुम्ही जे 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 चक्र सावरून हातामध्ये धरता ही खूण कायम आहे. ही खूण आम्हाला पटलेली आहे, आम्ही ओळखलेलं आहे की ते तुम्हीच आहात. दुसऱ्या हातात तीच ही गदा नव्हे काय? जी गदा तुम्ही आत्ता हातामध्ये धरलेली आहे तीच ती गदा नव्हे काय दुसऱ्या हातातली? हे गोविंदा, खालचे दोन हात निशस्त्र असून घोड्यांचे लगाम याच हातात धरले नव्हते काय? चतुर्भुज मूर्ती आहे बरं का. चतुर्भुज मूर्ती असल्यामुळे एका हातात चक्र आहे, दुसऱ्या हातामध्ये शस्त्र आहे, गदा आहे आणि खालचे दोन्ही हात हे मोकळे आहेत. खालचे दोन्ही हात हे मोकळे आहेत कारण त्याच्यामध्ये त्या हातामध्ये लगाम धरायचे आहेत. आणि तेनेची वेगे सहसा माझिया मनोरथासिया सरिसा जाहलासी विश्वरूपा विश्वेशा. म्हणून जाणे परी कायसे बाहेजे तोच विस्मयो कारावयासही पांडू नाही मज. चित्त होनी जातसे निर्भुज आश्चर्य येणे. हे एथ आथी का एथ नाही ऐसे श्वासोही नये काही. नवल अंग प्रभेची नवाई कैसी कोंदली सैंध. एथ अग्नीची ही दिठी करपत सूर्य खाद्य तू तैसा हरपत. ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे यया. आणि हे विश्वेशा म्हणजे हे श्रीकृष्णा, हे भगवाना, हे श्रीहरी, माझी विश्वरूप पाहण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने तुम्ही हे एकदम विश्वरूप धारण केले हे मी जाणतो. कारण अर्जुनानेच श्रीकृष्णास विनंती केली होती. मोठ्या खोबीनं अर्जुनाने श्रीकृष्णाला हे विश्वरूप धारण करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. हे मला माहित नाही का? हे मी जाणतो असं अर्जुन म्हणत आहे. परंतु देवा, या तुमच्या रूपाचे आश्चर्य मानण्याची माझी योग्यता नाही. हे जे विश्वरूप आहे हे एवढं विशाल आहे, एवढं विराट आहे, एवढं विविध अंगांनी भरलेलं आहे. त्याचं सौंदर्य, त्या विश्वरूपात असणारे संपूर्ण जगाचं दर्शन, हे सगळं पाहून तुमचे
तुमच्या रूपाचे आश्चर्य मानण्याचीही माझी योग्यता नाही. मी अतिसामान्य आहे. या तुमच्या विश्वरूपाच्या समोर त्याचं आश्चर्य मानण्याची माझी योग्यता नाही. एवढा मी सामान्य आहे. या आश्चर्याने माझे मन थक्क होऊन गेले आहे. यात नवल ते काय. हे विश्वरूप बघून अर्जुन थक्क होऊन गेलेला आहे आश्चर्यानं. बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी सुरुवातीला या 11व्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्येच सांगितलेलं आहे की या अध्यायामध्ये तुम्हाला 9 रस चाखायला मिळणार आहेत आणि त्यातल्या त्यात शांत रस आणि अद्भुत रस हे 2 रस प्रकर्षाने जाणवणार आहेत. तेच इथं आलेलं आहे. अर्जुन म्हणतो की तुमचे हे विश्वरूप पाहून आश्चर्याने माझे मन थक्कच होऊन गेले आहे. यात नवल ते काय. स्वतः अर्जुन थक्क झाला तर आपले काय. हे तुमचे विश्वरूप येथे आहे किंवा नाही असा विचार करण्यासही अवकाश नाही. कारण सर्वत्र विश्वरूपच दिसत होतं. डोळे झाकलेले असू दे, उघडलेले असू दे, उजेड असू देत, अंधार असू दे, सर्वत्र अर्जुनास विश्वरूपच दिसत होतं. त्यामुळे तुमचे हे विश्वरूप येथे आहे किंवा नाही असे विचार करण्यासही अवकाश नाही. त्या रूपाच्या तेजाचा चमत्कार असा आहे की ते सर्वत्र भरलेले दिसते. ते तेजच एवढं तेजपुंज आहे. त्या विश्वरूपाचे तेज किंवा ते विश्वरूप एवढं तेजपुंज आहे की त्या तेजाने ते सर्वत्र भरलेले दिसते. एवढं तेज आहे. या रूपाच्या तेजाची अशी अलौकिक तीव्रता आहे की त्याच्या पुढे अग्नीचीही दृष्टी करपून जाते व सूर्य हे काजव्याप्रमाणे दिपून जातो. हे जे विराट आणि विशाल जे विश्वरूप आहे त्याच्या तेजाची अलौकिकता किती आहे, कशी आहे, तर अग्नी सुद्धा करपून जातो. अग्नी हे इतर सर्व पदार्थांना करपून टाकण्यासाठी, जाळून टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण अग्नी स्वतः सुद्धा करपून जातो. एवढं त्या रूपाचं तेज आहे. आणि एवढ्यावरच नाही तर दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे की सूर्य हे काजव्याप्रमाणे दिपून जातो. सूर्य सुद्धा काजव्याप्रमाणे दिसतो. बघा, आपण लाईट गेली म्हणून घरामध्ये दिवा लावतो, मेणबत्ती लावतो, दिवा लावतो आणि त्या उजेडात आपण सर्व आपली जे काही छोटी मोठी कामं आपण करत असतो. पूर्वी तर बघा आपली आई चिमणीमध्ये, दिव्यामध्ये, दिव्याच्या उजेडातच स्वयंपाक करायचे. कधी लाईट असायची, कधी नसायची, पॉवर असायची, नसायची. आता सुद्धा आपली कधी लाईट गेली की आपण मेणबत्ती लावतो किंवा दिवा लावतो, पणती लावतो देवाच्या समोर, समई लावतो. आणि तेवढ्यात जर लाईट आली तर काय होतं, ज्यावेळेस लाईट नसताना त्या दिव्याच्या उजेडात आपण सर्व आपले व्यवहार करत असतो तेवढ्या दिव्याचा उजेड आपल्याला पुरत असतो. पण लाईट आल्याबरोबर, ट्यूबलाईट सुरू झाल्याबरोबर हे लक्षात येते की तो दिवा किती छोटा आहे, किती मिळमिळत आहे. या दिव्यासमोर त्याचं तेज सगळं झाकाळून जातं. तसंच या विश्वरूपाच्या तेजासमोर सूर्य सुद्धा काजव्याप्रमाणे दिपून जातो. असे वाटते की सृष्टी महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडली आहे किंवा कल्पांतीच्या वेळेच्या विजांनी सर्व आकाश झाकून टाकले आहे की काय. कल्पांतीच्या वेळेस म्हणजे प्रलयाच्या वेळेस होणाऱ्या विजेच्या कडकडाटाने, विजेच्या प्रकाशाने हे सर्व आकाश झाकून टाकले की काय असं वाटतं. किंवा या तेजाने सृष्टी या महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडाली आहे की काय असं वाटतं.
खोका महातेजाची या महावर्णी, बुडवून गेली सृष्टी अवघी, की युगांत विजूच्या पालवी, झाकले गगन ना तरी संहारती ज्याची या ज्वाला, तोडून माचू बांधला अंतराळा, आता दिव्य ज्ञानाची या डोळा पहावेना, उजाळू अधिकाधिक बहुवसू, धडाडीत आहे अतिदाहसू, पडत दिव्य चक्षुंशी ही त्रासू न्याहाळिता. हो का जे महाप्रलयीचा भडांडू, होता काळाग्निरुद्राची या ठाई गढू, तो तृतीय नयनांचा मढू, फुटला जैसा तैसे पसरलेनी प्रकाशे, सैंध पाचवेनी या ज्वालाचे वळसे, पडता ब्रह्मकटासह कोळसे, होत आहासी ऐसा अद्भुत तेजोराशी, जन्म नवलम्या देखिलासी, नाही व्याप्ती आणि कांतीसी, पारोजी तुझी ये. या विश्वरूपाचे तेज हे एवढे एवढे मोठे होते की त्याच्यासमोर सूर्य सुद्धा काजव्याप्रमाणे दिसत होता. अथवा प्रलय काळाच्या तेजाच्या ज्वालांनी आकाश व्यापले आहे, असे तुमचे जे तेज माझ्या दिव्य दृष्टीने पाहवत नाही. एवढं मोठं तेज आहे, एवढं ही प्रभा मोठी आहे की माझ्या दिव्य दृष्टीने हे तुमचे तेज पाहवत नाही. म्हणजे काय? डोळे दिपून चाललेले आहेत. बघा, आपण रात्री कधी प्रवास करत असू, आपण कार चालवत असतो आणि समोर एखाद्याचा मोठा असा त्याच्या गाडीचा प्रकाश आपल्या डोळ्यांवर, त्याच्या लाईटचा प्रकाश आपल्या डोळ्यावर आला की एक क्षणभर आपल्याला काही दिसायचं बंद होतं, डोळ्यासमोर अंधारी येते. तसंच इथं अर्जुनाचं झालेलं आहे की ती जी प्रभा आहे, ती जे तेज आहे त्या विश्वरूपाचं, त्यामुळं माझी दिव्य दृष्टीने पाहवत नाही असं अर्जुन म्हणत आहे. हे तेज अधिक प्रखर होऊन शरीरास अति दाह होत आहे, त्याचकडेही पाहून माझ्या दिव्य चक्षुंसही त्रास होत आहे. हे तेज एवढं अधिक आहे, एवढं जास्त आहे की शरीरास अति दाह होत आहे. दाह होत आहे. बघा, अति प्रकाश जर असेल ना, त्या प्रकाशाची उष्णताने आपल्या शरीराला दाह होतो. उन्हाळ्यामध्ये बघा, आपण उन्हामध्ये फिरत असतो, एवढा प्रकाश असतो, एवढा लख प्रकाश असतो, त्यात दुपारचं ऊन, तर आपलं अंगाची लाही लाही होते, अंगाचा दाह होतो. किंवा तुम्ही होळीच्या कडेने कधी फिरला असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्या होळीतून जे तप्त वायू निघत असतो, जी धग निघत असते, त्या धगानं आपल्या शरीराचा दाह होतो. तेच इथं सांगितलेलं आहे की अर्जुन म्हणतो की हे तेज एवढं अधिक आहे की शरीरास अतिदाह होत आहे, त्याचकडे पाहून माझ्या दिव्य चक्षुंसही त्रास होत आहे. दिव्य चक्षु म्हणजे दिव्य जे डोळे होते, त्या डोळ्यांनाही त्रास होत आहे. अहो महाराज, प्रलय कालचा अग्नी जो काळाग्नी रुद्राच्या ठिकाणी गुप्त असतो, त्या प्रलय रुद्राची जणू कळीच उमलली आहे असे भासत आहे. एवढं हे तेज आहे. तसेच तुमच्या पसरलेल्या विश्वरूपाच्या तेजाच्या वळशात पंचमहाभूतात्मक शरीरे जळून
ब्रह्मकटाहाचे कोळसे होत आहेत. एवढं तेज आहे की पंचमहाभूतात्मक शरीर जळून जाऊन ब्रह्मकटाहाचे कोळसे होत आहेत. एवढं हे तेज आहे. ज्या तुमच्या रूपाच्या व्याप्तीला व तेजाला अंत नाही, असे हे अद्भुत रूप मी या जन्मात पाहिलेले नाही. अर्जुनानं कबूल करून टाकलं की एवढं तेज मी माझ्या जन्मात कधी पाहिलेलं नाहीये. श्लोक नंबर 18, त्याचा श्लोकार्थ. हे प्रभो, जाणण्यास योग्य असे जे अक्षर नावाचे परब्रह्म ते तुम्ही आहात. तुम्ही अविनाशी असून सनातन धर्माचे रक्षक आहात व तुम्ही चिरकाळ राहणारे असे पुरुष आहात, हे मला मान्य आहे. अर्जुनाने मान्य करून टाकलं. देवा तू अक्षर औटाविये मात्रेसी पर, श्रुती जयाचे घर गिवसित आहाती. जे आकाराने आयतन, जे विश्व निक्षेपैक निधान, ते अव्यव्य तू गहन अविनाशजी. तू धर्माचा ओलावा, अनादि सिद्धू तू नित्य नवा. जाणे मी सदतिसावा, पुरुष विशेष तू. अर्जुन अजून काय म्हणतो बघा भगवंतास. देवा, तुम्ही अक्षर परब्रह्म असून 3.5 मात्रांचा ओंकार त्याच्याही पलीकडे आहात. तुम्ही अक्षर परब्रह्म आहात, तुम्ही ओंकाराच्याही पलीकडचे आहात व तुमचे स्थान श्रुती शोधित असताही त्यास सापडत नाही, असे तुमचे स्थान आहे. तुमच्या ठिकाणी प्राणी मात्र लय पावतात व तुम्ही विश्व साठवण्याचे स्थान असून गहन, अव्यव्य आणि अविनाशी असे आहात. तुम्ही म्हणजे काय आहात की प्राणी मात्र जिथे लय पावतात ते ठिकाण तुम्ही आहात. म्हणजे प्रलयाच्या वेळेस काय होतं की सगळी सृष्टी बुडून जाते, नष्ट होते, लयास जाते. ती लयास कुठे जाते? भगवंताच्या स्वरूपात ती लयास जाते. त्यामुळे इथं म्हणलेलं आहे की तुमच्या ठिकाणी प्राणी मात्र लय पावतात व तुम्ही विश्व साठवण्याचे स्थान असून. विश्व साठवण्याचे स्थान म्हणजे काय? प्रलयाच्या वेळेस ज्यावेळेस विश्व नष्ट होतं, प्राणी मात्र लयास जातात, ते कुठे जातात? भगवंतामध्ये जातात, भगवंताच्या स्वरूपात जातात. विश्व साठवण्याचे स्थान असून गहन, अव्यय आणि अविनाशी असे आहात. तुम्ही गहन आहात, गूढ आहात, अविनाशी आहात. अविनाशी म्हणजे कधीही नष्ट न होणारे, ज्याचा विनाश होत नाही असा तो अविनाशी. तुम्ही धर्माचे जीवन आहात, म्हणजे तुम्ही आहात म्हणून धर्म जिवंत आहे. तुम्ही नसला तर धर्म नष्ट होऊन जाणार, म्हणून तुम्ही धर्माचे जीवन आहात. अनादि सिद्ध असून नित्य नवे आहात. नित्य नवे आहात तुम्ही, कारण तुम्ही विटत नाही म्हणून तुम्ही नित्य नवे आहात. व 36 तत्वांच्याही पलीकडील 37वे पुरुष असून या जगाचे ईश्वर आहात. या जगाचे ईश्वर सुद्धा तुम्हीच आहात. आता श्लोक नंबर 19, त्याचा श्लोकार्थ आपण वाचूयात. हे प्रभो, ज्याला आदी, मध्य व अंत नाही, ज्याच्या शक्तीला अंत नाही, ज्याला अनंत हस्त आहेत, सूर्य ज्याचे डोळे आहेत, ज्याचे तोंड प्रदीप्त झालेल्या अग्नीप्रमाणे आहे,
व जो आपल्या तेजाने या विश्वाला ताप करतो अशा तुम्हाला मी पाहतो. अर्जुनाचं वर्णन अजून संपलेलं नाहीये. अर्जुन अजूनही विश्वरूपाचं आणि भगवंताचं वर्णन करत आहे. काय म्हणतो बघा अर्जुन, तू आदि मध्यतरही तू स्वरामध्ये तू अनंतू विश्वबाहू अपरिमितू विश्वचरण तू पै चंद्र चंडाशू डोळा दावितासी कोप प्रसाद लीळा एका रुससी तमाचिया डोळा एका पाळीतोसी कृपा दृष्टी जी एवं विधा तुते मी देखतसे हे निरुते पेटले प्रलयाग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे वाणीवेन पेटले पर्वत कवळुनी ज्वालांचे उभड उठत तैसी चाटीत दाढा दात जीभ लोळे इये वदनीचिया उभा आणि जी सर्वांगा कांतीचिया प्रभा विश्व तातले अतिक्षोभा जात आहे. तुम्ही आदी मध्यांत रहित असून स्वतःच्या पराक्रमाने अपार आहात. आदी मध्यांत रहित म्हणजे काय, ज्याला आदी नाही, मध्य नाही आणि अंत नाही, या सर्वांपासून रहित म्हणजे हे तुम्हाला काही नाहीये. तुम्हाला चहू बाजूंनी असंख्य हात व पाय आहेत. सूर्य व चंद्र हे तुमचे डोळे असून ते शांत व कोप यांची लीला दाखवतात. सूर्य व चंद्र हे तुमचे डोळे आहेत. म्हणून नाही का आपण म्हणतो, एखाद्यावर अन्याय होत असेल, आपल्यावर अन्याय होत असेल, कुणी आपल्याला त्रास देत असेल, उगीच आपल्याला छळत असेल, तर आपण वैतागून काय म्हणतो, तो आहे, तो बघत आहे, तो वरून बघतोय सगळं. तो आहे म्हणजे कोण आहे? भगवंत आहेत. आणि ते बघतात कसे आहेत? तो सूर्याच्या डोळ्यांनी बघत आहेत. थोडक्यात त्यांना हे सांगायचं असतं की त्या भगवंताला, त्या देवाला तर तू घाबर आणि माझ्यावर अन्याय करायचं बंद कर, कारण भगवंत बघत आहेत. तू केलेल्या अन्यायाचा हिशोब याच जन्मात होणार आहे. त्यामुळे दिवस असो किंवा रात्र, कोण कुणावर जर अन्याय करत असेल तर भगवंत बघत असतात, कारण त्यांना डोळे, चक्षु जे आहे ते सूर्य आणि चंद्राचे आहेत. तुम्ही तमोरूप डोळ्यांनी एकाला शासन करता व कृपारूप डोळ्यांनी एकाचे पालन करता. तमोरूप डोळ्याने म्हणजे तमो म्हणजे काय? रागावून तुम्ही एकास शासन करता. जो दृष्ट आहे त्याला तुम्ही शासन करता आणि कृपारूप डोळ्यांनी एकाचे पालन करता. पालन म्हणजे त्याचा सांभाळ करता कृपारूपी डोळ्याने. कुणाचे पालन करणार? जो भक्त आहे, जो कुणावरही अन्याय करत नाही, जो दृष्ट नाहीये, असा जो भक्त आहे त्याचं तुम्ही पालन करता आणि तमोरूपी डोळ्यांनी एकाला शासन करता. तर भगवान कुठल्या रूपाने, कशा पद्धतीने शासन करेल सांगता येत नाही. तुम्ही जर पाप केलं तर तुम्हाला शासन नक्की होणार आहे, याच जन्मात होणार आहे. आणि जर तुम्ही पुण्य केलं तर भगवंताची कृपा तुमच्यावर नक्की होणार आहे, हेही लक्षात असायला हवं. खरोखर अशा अनेक प्रकारांनी तुम्ही माझ्या दृष्टीला दिसत आहात. ज्याप्रमाणे प्रलयाग्नी पेटल्यावर चहूकडे उजेड पडतो, त्याप्रमाणे तुमचे डोळे
महाप्रखर दिसत आहेत. भगवंताचे डोळे अति प्रखर दिसत आहेत. कसे दिसत आहेत की प्रलयाग्नी ज्यावेळेस पेटल्यानंतर चहूकडे उजेड पडतो त्याप्रमाणे भगवंताचे डोळे दिसत आहेत. महाप्रखर दिसत आहेत. वणव्याने पर्वत पेटल्यावर ज्याप्रमाणे पर्वतावरील सर्व पदार्थ पेटून ज्वाला भडकतात त्याप्रमाणे तुमची जीभ दात व दाढा चाटीत आहे असे दिसत आहे. भगवंताची जीभ, त्या जिभेचं वर्णन कसं केलं बघा. ज्यावेळेस वणव्याने पर्वत पेट घेतो त्या पेटलेल्या वणवा जो असतो पर्वतावर आणि त्यावेळेस जे पर्वतावर सर्व पदार्थ पेटून ज्वाला भडकतात त्याप्रमाणे तुमची जीभ दाढा व दातात चाटीत आहे असे दिसत आहे. तुमच्या या तोंडातील अग्नीच्या उष्णतेने, तुमच्या रूपाच्या तेजाने सर्व विश्व करपून नाहीसे पावत आहे. भगवंताचं तेज एवढं मोठं आहे, तोंडातील अग्नीची उष्णता एवढी आहे की त्या रूपाच्या तेजाने विश्व करपून नाश पावत आहे असं अर्जुनाला दिसत आहे. आणि तेच अर्जुन भगवंतास सांगत आहेत. भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या तेजाचं अर्जुन यथेच्छ वर्णन करत आहे आणि ते साक्षात भगवंतालाच म्हणजे श्रीकृष्णालाच सांगत आहे. काय काय सांगितलंय बघा आजच्या भागामध्ये की तेज, या तेजाचा चमत्कार असा आहे की अग्नीची ही दृष्टी करपून जाते आणि सूर्य काजव्याप्रमाणे दिपून जातो. एवढं तुमच्या शरीराचं तेज आहे. किंवा विजांनी आकाश झाकून टाकले आहे की काय असं वाटतं. आणि तुमचे तेज माझ्या दिव्य दृष्टीने सुद्धा पाहवत नाही, एवढे डोळे दिपून गेलेले आहेत. आणि त्यामुळे शरीरात सुद्धा दाह होत आहे आणि या दिव्य चक्षुंनाही त्रास होत आहे. एवढं ते तेज आहे. तर आज आपण इथंच थांबत आहोत. भाग नंबर 13 आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. भगवंताचं हे विराट आणि विशाल रूप, हे विश्वरूप डोळ्यासमोर आणायचं आहे. बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.